बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. सत्यवान नामदेव जावीरायण फॅमिली या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण चाललेलो आहे लोकरेवाडी. आज मिनी आदमापूर ओळखले जाणाऱ्या लोकरेवाडी या ठिकाणी बाळूमामा नगर लोकरेवाडी. तसं लोकरेवाडीचा अजून भरपूर व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवर, तर त्याच्यात काही चेंजेस झालेले आहेत ते आपण या व्हिडिओत आज बघणार आहोत. आज आम्ही गावाकडे यायला लागलो तर येताच आम्ही मग म्हणलं लोकरेवाडीला जावं जाताना, कारण त्या दिवशी अमावस्या होती आणि दर अमावस्याला आम्ही आदमापूरला जातोय. तर आदमापूरला काही जाणं झालं नाही, त्यामुळे म्हटलं आता लोकरेवाडीला तर जाऊया. तर आता आपण चाललोय लोकरेवाडीला. लोकरेवाडीच्या जवळपास आता आपण पोहोचत आहे. आपण बऱ्याच वेळा लोकरेवाडीला आलोय बाळूमामाच्या दर्शनासाठी आणि दरवेळेस येईल त्यावेळेस वेगळं वेगळं काहीतरी बघायला भेटतंय. त्याचं अजून बांधकाम चालूच आहे, अजून पण नवीन नवीन काय काय बांधकाम चालूच आहे तिकडे. तर कसं वातावरण आहे बघा, शांत, आणि पाऊस पण सारखा येत होता. श्रावण महिन्यातली पहिली अमावस्या आहे. आणि आता मंदिराचं शिखर आपल्याला दिसतंय बघा. आपण जवळ चाललोय आता मंदिराच्या. एवढं छान असं मंदिर आहे बघा. इथं आपण जाऊया आणि बघूया. अनेक भाविक भक्त लांबून लांबून येतात दर्शनासाठी. आणि खूप बाळूमामाचे भरपूर मंदिर झालेत आता, सगळीकडे मंदिर आहेत. पण ह्या मंदिरामध्ये ना खूप छान वाटतंय. म्हणजे बाळूमामासोबत आपल्याला इतर देवांचं पण दर्शन होतंय एकाच ठिकाणी. शंकर, महादेव, विष्णू आणि अशी बरीच मंदिर आहेत. अष्टविनायक मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. तुम्ही आता पुढे बघचालच तर खूपच छान वाटतं या मंदिरात आल्यावर. आणि आता आपण मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. सद्गुरू संत बाळूमामा देवालय लोकरेवाडी. तर हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, तुम्ही बघू शकताय. आणि मोठीशी घंटा आहे इथं, खूप मोठी आहे ही घंटा. बरोबर प्रवेशद्वारामध्ये समोरच आहे. आणि हे कासव आहे बघा. हे पण मोठा लाट कासव आहे. आणि हे मोठा असा गाभारा आहे बाळूमामाच्या मंदिराच्या समोर. आधीमध्ये पण भरपूर असतात लोक, रविवार, सोमवार, म्हणजे असं कंटिन्यू लोक असतात इथं. मोकळं असं कधी भेटतच नाही आपल्याला. तर बघू शकताय तुम्ही मामांची मूर्ती आहे. जशी आदमापूरमध्ये आहे ना तशीच आहे. शक्यतो सगळीकडे तशीच असती, पण ही मला बरोबर इतर मंदिरात पण आपण बघतो तर सेमच मूर्ती असते. इथं महादेव अष्टविनायक मंदिर आहे आणि आपण त्या मंदिराकडे चाललेलो आहे. इथं अष्टविनायक जसे हे आहेत तसे केलेले आहेत बघा. दोन्ही साईडला दोन हत्ती आहेत. आणि आता आपण अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेणार आहोत. तर जे अष्टविनायक कोणता आहे त्याचं खाली नाव पण दिले इथं. आता आपण दर्शन घेऊन मोरेश्वर मधून पुढे आलेला आहे. हे आहे सिद्धिविनायक. नंतर हे आहे बल्लाळेश्वर. असे अनेक असे गोल राऊंड मध्ये सगळ्या गणपतीचे दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे. आणि कोणता गणपती आहे ते खाली लिहिलंय पण. असं खाली लिहिलेलं आहे सिद्धिविनायक असं. त्यामुळे मी मगाशी म्हटलं ना, तर बाळूमामाला आले की सगळ्या देवांचं आपल्याला दर्शन होतंय इथं. आणि या मंदिराचे बांधकाम पण खूप छान आहे. पुढे तुम्हाला दिसेलच. सगळं मंदिराचं बांधकाम कोरून दगड्यामध्ये काम केलेलं आहे बघा. आणि अष्टविनायकचं दर्शन घेतल्यानंतर इथंच बघा, इथं खाली भुयार आहे आणि भुयारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर पिंड आहे. चला आपण तिकडे जाऊया आणि तिकडचं बी दर्शन घेऊ बघा. या भुयारातून खाली जायला बरोबर अष्टविनायक गोल दर्शन घेतलं आपण त्याच्या खालीच बरोबर.
तर बघू शकताय आपण इथं खाली आलेलो आहे आणि इथं महादेवाचं मंदिर आहे खाली. ते वरती अष्टविनायक आहे, त्याच्या बरोबर खाली हे मंदिर आहे. महादेव जागृत देवस्थान, बाळूमामा नगर, लोकरेवाडी. आणि आतल्या साईडला बघा सुंदर असं शिवलिंग आहे. आणि मग दुसऱ्या साईडनं आपल्याला असं बाहेर निघू शकतोय आपण. आता इथून बाहेर निघून आपण बाळूमामाच्या मंदिराकडे जाणार आहे. खाली भुयारामधल्या असल्यामुळं त्या साईडनं आज जायचं आणि ह्या साईडनं वरती यायचं असं. आणि ह्या साईडला बाळूमामाचं मंदिर आहे आणि शिखर दिसतंय तिकडं पलीकडे साईडला आहे. प्रवेशद्वाराच्या समोर दोन्ही साईडला 2 हत्ती आहेत बघा. बघा इथं आपण अष्टविनायक बघून आणि आलो. वरती जे आहे ते असं कासवाची आकृती केले, कासव आकृती आहे ते मंदिराच्या. आणि त्याच्यातच अष्टविनायक आहेत. आणि बाळूमामाचं इकडलं प्रवेशद्वार आहे, समोर पण एक प्रवेशद्वार आहे मग असे आपण बघितले. आणि आता आपण ह्या प्रवेशद्वारातून आत आलेलो आहे. 3 दरवाजे आहेत आत येण्यासाठी. बाळूमामाच्या कुत्र्याची इथं प्रतिकृती केलेली आहे. पूर्ण पितळेची मूर्ती आहे बघा इथं बाळूमामाच्या कुत्र्याची. बघा ही बाळूमामा मुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी. छान असं डोळ्याचं पारणं फिटलं पाहिजे असं सुंदर असं मंदिर आहे आणि मूर्ती. आणि आम्ही गेलतो त्या दिवशी ना तुळशीच्या माळांची सजावट केली होती. तुळशीच्या माळा गळ्यात पण होत्या आणि समोर पण अशा तुळशीच ठेवलेल्या होत्या त्या दिवशी. वरती एक असं इलेक्ट्रिक प्लेट आहे, त्याच्यावर संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं लिहिलेलं आहे. तुम्ही वर बघू शकताय. चांग भलं, चांग भलं, चांग भलं. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. विठ्ठल रुक्मिणी की जय. तेच इकडे साईडला कुत्रा होता आणि ह्या साईडला बकरा आहे पितळ्याचं. एवढं छान असं आहे नाही, तुम्ही बघितलं तर डोळ्याचं पारणं फिटेल एवढं छान असं आहे. आणि इकडे बाळूमामाचं मूर्ती. आणि तिथं सोय पण लय भारी आहे. साईडला 3 बकेट ठेवलेत, कापूर, अगरबत्ती आणि नारळ ठेवायसाठी. नारळ बाहेर फोडू शकतो आपण, पण हळदी कुंकू, कापूर आणि अगरबत्ती हे वेगवेगळं करून आपण ठेवायचं आहे. तिथं 3 बकेट ठेवलेले आहेत. मंदिराच्या डाव्या बाजून आपण बाहेर आलेलं, बाहेर येताच इकडच्या साईडला एक मंदिर आहे. हे दत्ताचं मंदिर आहे. आपण मंदिराच्या उजव्या साईडून आत आलतो आणि डाव्या साईडून बाहेर आलो, कारण 2 द्वार आहेत तिथं. ह्या साईडला आले की इथं दत्ताचं मंदिर आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इथं बी एक पितळेची छान अशी मूर्ती आहे बघा. बघा इथं गुरुदेव दत्त. छान असं मंदिर आहे बघा इथं बी. आणि मग एवढी सुंदर अशी मूर्ती. आणि दत्ताच्या मंदिराच्या प्रदक्षिणासाठी असं गोल राऊंड आहे. तिथं अनेक काय काय बक्षीस भेटलेले आहेत, तिथं फोटो लावलेले आहेत. आता आपण बाळूमामाच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे परत माघारी. इथं अगरबत्ती, कापूर आणि साखर असे वगैरे ठेवण्यासाठी छान छान असे स्ट्रे ठेवलेले आहेत. आणि साऊंड सिस्टीम जय बाळूमामा मंदिर ट्रस्टचे. आणि इकडच्या साईडला पिंडे आहेत, 108 पिंडे आहेत पूर्ण दोन्ही साईडला. आणि त्याच्यावरतून पाणी पडत चालू आहे. आणि ह्या पिंडीचं पाणी पुढं एक गाय आहे, त्या गायच्या तिथून स्तनातून निघते. पुढं तुम्ही बघताला जाता. आणि बालाजी जागृत देवस्थान, बाळूमामा नगर, लोकरेवाडी. बघा आत इथेही सुद्धा बालाजीची एवढी छान अशी मूर्ती आहे. समोरच पादुका आहे त्या. बघा खूप छान असं
गारगोटीच्या ह्याच्यामध्ये बनवलेली मूर्ती आहे. आणि इथं समोरच्या साईडला बालाजी सुद्धा पितळेची मूर्ती आहे. हवाय छान असे. गणपती बी एका साईडला आहे. आणि मंदिराच्या समोर अशा छान मूर्त्या येतात. तसंच अजून पण काय काय बरंच आहे, बघूया आपण. आणि ही मी मगाची सांगितलेलं 108 पिंडीचं पाणी, तर या गाईच्या स्तनातून येते ते पाणी. आणि गाई 2 तोंडाची आहे. व इकडे एक तोंड आहे आणि त्या साईडला एक तोंड. नंतर ही भगवान विष्णूंची मूर्ती आहे तिथं साईडला. एकदम थंड आणि स्वच्छ पाणी आहे, म्हणजे आपण आलं की एकदम गार वाटतं इथं. आणि हे आहे मंदिराचं शिखर. आणि हा मंदिराचा परिसर आहे. इथं तुम्हाला पाहण्यासाठी अनेक काय काय नवीन नवीन बघायला भेटेल बा. वाई वारुळामध्ये बाळूमामाने ठेवलेल्या मेंढ्या. आणि या वारुळामधनच 5 मेंढ्या मामाने काढल्या होत्या. आणि पुढे त्याच मेंढ्यांच्या खूप साऱ्या मेंढ्या झाल्या ज्या आतापर्यंत आहेत, तुम्हाला माहीतच असेल. त्या 5 मेंढ्यांच्या मामांनी एवढ्या सगळ्या मेंढ्या केलेल्या आहेत. आता बाळूमामाच्या 19 बागा आहेत. त्या 19 बागा क्रमांक आहेत. आणि ते एवढ्या मेंढ्या, ह्या 5 मेंढ्यापासून एवढ्या मेंढ्या झालेल्या आहेत. आणि इथे मुळे महाराज आहेत. आणि इकडे बाळूमामा धनगर अवतारात मध्ये. जेवढा वेळ आपण बघल ना तेवढा वेळ आपल्याला बघतच बसू वाटतंय, कारण जेवढं बघल तेव्हा काहीतरी वेगळं वेगळं आपल्याला दिसतंय. म्हणजे मागच्या वेळेस ते मोर बघितले नव्हते, तर ते आता मोर आहे, त्यांना कलर छान दिलाय. म्हणजे दरवेळेस आपण जाईल ना तेव्हा नवीनच बघायला भेटेल आपल्याला. प्रवेशद्वारावर सुद्धा असं बाळूमामाचं हे बनवलेलं आहे कमानीवरती. आणि ह्या मंदिरात कसं आहे ना, एक नारळ असतो ना तो इथं व्हायचा असतो आणि एक नारळ फोडायचा असतो, जो बाळूमामाच्या इतर मंदिरात आपल्याला बघायला भेटत नाही. म्हणजे आम्ही भरपूर मंदिरात गेलोय बाळूमामाच्या, तर याच मंदिरात ही पद्धत आहे की एक नारळ असा ठेवायचा असतो इथे आणि एक फोडायचा नारळ असतो. म्हणजे जेव्हा आपण नारळ घ्यायला जातो ना तेव्हा ते आपल्याला असे 2 नारळ देतात, एक केसरं काढलेला आणि एक केसरासहित. इथे घोडा एक असा सुंदर असा आहे बघा, बाळूमामाचा आशिवा. आणि हे मंदिर आहे, हे देवीचं मंदिर आहे. इथं देवीच्या ना 108 तुकडे जे पृथ्वीवर पडले होते, तर त्या 108 तुकड्यांच्या 108 देवी या पृथ्वी तलावर झालेल्या आहेत. तर त्या देवींची पूर्ण माहिती आहे तिथे लिहिलेली पण आहे. आणि तो कोणत्या राज्यात आहे, कोणत्या देशात आहे, ते सगळं इथं लिहिलेलं आहे. आणि प्रत्येक म्हणजे कुठला भाग पडला आहे, कुठली देवी त्यातून प्रकट झाली आहे, त्याची पूर्ण माहिती इथं वरती लिहिलेली आहे.
तर बघू शकता इथे देव्यांच्या अशा सुंदर आणि खूप छान अशा रेखीव प्रतिमा केलेल्या आहेत. असं बघितल्यावर ना एकदम छान वाटतंय. तर याचा पण डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा सतीनं आपल्याला स्वतःला जाळून घेतलं होतं, भगवान शंकरांचा अपमान केला होता तिच्या वडिलांनी, तेव्हा तिने जाळून घेतलेलं आणि ते शरीर घेऊन ते पृथ्वीवर तांडव नृत्य करत होते. त्यामुळं भगवान विष्णूने त्याचे 108 तुकडे केले होते आणि ते शरीर नष्ट केलं होतं. तर जे तुकडे तिथं पडलेले आहेत तिथं देवी उत्पन्न झालेली आहे. तर त्याची पूर्ण माहिती आपल्याला या मंदिरात बघायला भेटणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. मंदिर जवळजवळ खूप वेळ जातोय सगळं पूर्ण माहिती वाचून मंदिर बघण्यात. त्यामुळे खूपच सुंदर आहे. आणि शेवटना ही शिव पार्वती आणि कार्तिकेय व श्री गणेशाची प्रतिमा आहे, म्हणजे संपूर्ण कुटुंब आहे. आणि नंतर इकडं गणपती बाप्पांची देखील मूर्ती आहे, तुम्ही बघू शकताय. वरती असे क्रम दिलेले आहेत 1 पासून ते 108 पर्यंत. तर त्या क्रमानुसार आपण हे राऊंड मारून असं बघायचं आहे. तेव्हा आपल्या लक्षात येते. आणि इथं अजून ह्याचा कलर द्यायचं चालू आहे. इथं पण काहीतरी वेगळी अशी प्रतिमा तयार होईल, जी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. कारण ज्यावेळेस याचाल तेव्हा नवीनच पाहाल. असंच आहे इथलं वैशिष्ट्य या मंदिराचं. तर या मूर्त्यांना अजून कलर द्यायचं बाकी आहे. इथं श्रीकृष्ण आहे जे लोणी खात आहे आणि इथं लक्ष्मी देवीची मूर्ती आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहेत. अंधार होता त्यामुळे काही एवढं दिसलं नाही नीट, पण शिवलिंगच आहेत आतमध्ये. आणि लक्ष्मी देवीची मूर्ती आहे, याचा अजून कलर द्यायचं बाकी आहे. तर खूप सुंदर आहे हे मंदिर. म्हणजे बाळूमामाच्या मंदिरामध्ये हे एक वैशिष्ट्य आहे जे मी कुठल्याच मंदिरात बघितलं नाही. म्हणजे देवींविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला शक्यतो वाचल्याशिवाय कुठे भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला ती भेटून जायला आणि ग्रंथ वाचल्यासारखंच वाटतंय हे पूर्ण सगळं वाचल्यावर. तर बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि तर रंगकामाचं साहित्य अजून आहेच, म्हणजे अजून त्यांचं चालूच आहे बांधकाम काहीतरी नवीन नवीन करण्याचं. आणि हे भगवान शंकर आहेत जे सतीचं त्यांनी शरीर घेतलेलं आहे, त्याच्यात सगळ्या देवा प्रकट झालेल्या आहेत. आणि इथंच समोरच्या साईडला भोजन कक्ष देखील मोठ्या प्रमाणात आहे बघा, कारण इथं महाप्रसाद केला जातो. मोठा असा हे. आणि इकडे नारळ फोडण्याचं हे भाविक भक्तांनी अनेक नारळ इथं फोडलेले जातात आणि नारळ फोडण्याचे ठिकाण येत आहे. इथं भाविक भक्त इथे नारळ फोडण्याची जागा केलेली आहे आणि सगळे भक्त इथं नारळ येऊन फोडतात. ही मंदिराच्या उजव्या बाजूला आहे आणि महाप्रसाद देखील इथंच बनवला जातो. महाप्रसादाची भव्य आहेत आणि मंदिराच्या महाप्रसाद बनवते समोरच्या साईडला स्टॉल आहेत. इथे देखील आपण नारळ फोडून घेतलेला आहे. इकडे नारळ विकत घेण्याचे स्टॉल आहेत. नारळ आणि तुम्हाला प्रसाद वगैरे खेळणी तावीत विविध सगळे इकडे घेण्यासाठी अनेक स्टॉल ह्या साईडला आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय बाळूमामा.